तर आज आपण फळ्यावर एक गणित दिलेला आहे, जे आपल्याला नवोदयच्या परीक्षेसाठी सरावासाठी जे आपण उदाहरणं घेत आहोत, त्यातलं एक उदाहरण आपण आता बोर्डवर दिलेलं आहे. मग हे कोण सोडून दाखवतं मला? सर्वांना येतं? समजून सांगायचं आहे आणि फळ्यावर सोडून दाखवायचं आहे. चला, राजनंदिनी येते? हा, चला, राजनंदिनी येते म्हणते आणि आपल्याला ती समजून सांगणार आहे. तुम्ही सर्वांनी तिच्याकडे लक्ष द्या. रोहितने विराटपेक्षा 25 धावा जास्त केल्या. विराट x आणि रोहित x अधिक 25. तर राहुलने रोहितपेक्षा 2 धावा कमी केल्या. म्हणजे x अधिक 25 वजा या ठिकाणी 2. तिघांच्या धावांची बेरीज 258 आहे. छान. x 3x 25 अधिक 25 50 आणि हे वजा 2 बरोबर 258. 3x अधिक 48 बरोबर 258. हे अधिक आहे तर इकडे येऊन वजा होणार. 3x बरोबर 210. हे इकडे गुणिले आहे तर इकडे येऊन भागिले होणार. 210 भागिले 3 3 7 21 3 0 0. x बरोबर आले 70. x होता विराट, म्हणजे विराटला 70 गुण आहे. 70 अधिक 25 रोहितला 95 गुण आले. 95 वजा 2 93. मग आपल्याला गणितात काय विचारलेलं आहे? राहुलने केलेल्या धावा किती? तर राहुलने केलेल्या धावा 93. विराटच्या धावा x होत्या, तर x अधिक 25 केलं म्हणजे रोहितनं 25 धावा जास्त केल्या होत्या आणि रोहितपेक्षा ह्या राहुलनं 2 धावा कमी केल्या होत्या. म्हणजे रोहितच्या धावा किती आहेत? x अधिक 25 होत्या. मग x अधिक 25 पेक्षा 2 धावा कमी आणि या तिघांच्याही बेरीज काय होती? 258 होती. तर या ठिकाणी तिनं सर्व पदावली लिहून घेतलेली होती. तर म्हणजे x बरोबर आहे 70 आलं. म्हणजे या ठिकाणी हिनं विराटच्या धावा ह्या 70 लिहिल्या आणि विराटपेक्षा 25 धावा यांनी जास्त केल्या होत्या, म्हणून 70 मध्ये 25 मिळवले. तिचा आला रोहितनं केलेल्या 95 धावा आणि रोहितपेक्षा 2 धावा कमी केल्या होत्या राहुलनं, म्हणून या ठिकाणी तिनं 95 मधून 2 काढले तर 93 आले. मग आपल्या गणितामध्ये विचारलं होतं की राहुलनं केलेल्या धावा किती? तर राहुलनं केलेल्या 93 धावा आहेत. तर यासाठी राजनंदिनीसाठी सर्वांनी काय करायचं? आता टाळ्या वाजवायच्या.